समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंकलखोपच्या वतीने यशवंत श्री 2026 या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पैलवान संजय शिंदे यांनी पलूस येथील पत्रकार परिषदेत दिली आहे. आजकालची तरुण पिढी जास्तीत जास्त व्यसनाधीनतेच्या आहारी चालली आहे. त्या तरुण पिढीला सद्मार्गावर आणणे ही काळाची गरज बनली आहे. आजकाल तरुणाईला खेळाची आवड निर्माण करणे, तरुणाईला खेळाकडे आकर्षित करणे यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून तरुणाईला व्यासपीठ निर्माण करण्यासाठी प्रदीप आप्पा कदम यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. ते नेहमी विविध खेळातील खेळाडूंना पाठबळ देणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे यात नेहमी अग्रेसर असतात. यासाठीच या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि बॉडी बिल्डर्स असोसिएशन ऑफ सांगली यांचे मान्यतेने व प्रदीप आप्पा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंकलखोप व महेश भैया हजारे मित्रमंडळ यांच्या वतीने यशवंत श्री भव्य शरीर सौष्ठव स्पर्धा दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता हनुमान मंदिरानजीक अंकलखोप ग्रामपंचायत समोर आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धेमुळे तालुक्यातील युवक मित्रांना व्यायाम व जिम याविषयी आकर्षण निर्माण होणार आहे. या स्पर्धेत प्रमुख 3 टायटल व लाख रुपयांचे रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. ही स्पर्धा 7 वजनी गटात पार पडणार आहे. प्रति वजन गटास प्रत्येकी 5 बक्षिसे दिली जाणार आहेत. तर या स्पर्धेचा परिसरातील सर्व नागरिक, क्रीडाप्रेमी, युवा पिढीने लाभ घ्यावा ही विनंती पैलवान संजय शिंदे यांनी केली आहे. यावेळी महेश भैया हजारे, सचिन कुराडे, तुषार सूर्यवंशी, दौलत पाटील, अंकुश गस्ते, अक्षय भरे आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंकलखोप जनसंपर्क कार्यालयाच्या वतीनं यशवंत श्री 2026 या भव्य राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन दिनांक 12 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता अंकलखोप या ठिकाणी आपण केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अंकलखोप जनसंपर्क कार्यालय आणि महेश भैया मित्रमंडळाच्या वतीनं या भव्य राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये 7 वजनी गटामध्ये या स्पर्धा होणार असून टायटल, स्मृतिचिन्ह आणि रोख बक्षीस असं या स्पर्धेचं स्वरूप असणार आहे. महाराष्ट्रातील शरीर सौष्ठवपटूंना मी या निमित्तानं आवाहन करतो की आपण या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं. आज तरुणांमध्ये जी काही व्यायामाच्या बाबतीत अनास्था निर्माण झालेली आहे आणि विशेष करून पलूस तालुक्यामधल्या तरुणांनी व्यायामाकडे आकर्षित व्हावं, सदृढ शरीर आणि मजबूत मनगट आणि शांत मन निर्माण होण्यासाठी तालुक्यातली सुसंस्कृत पिढी निर्माण व्हावी यासाठी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावानं आपण भव्य ही शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करतोय. तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि एक चांगला संदेश घेऊन आपण स्वतः या स्पर्धेच्या माध्यमातून जास्तीत जास्त म्हणजे आपला तालुका हा पूर्वी पैलवानांचा तालुका म्हणून ओळखला जायचा, यापुढे सदृढ तरुणांचा तालुका म्हणून हा ओळखला जावा. भारत हा जगातला सर्वात तरुणांचा देश म्हणून ओळखला जातोय. तर या तरुणांनी या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन मी या निमित्तानं करतो. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.